नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता सध्या आहे आपण पुणे एअरपोर्टच्या बाहेर. एक मेडिकल शॉप होतं, तिथून आपण खाण्यापिण्याची वस्तू घेतल्या. तर आपण चाललो आहे दिल्लीला. 7:15ची फ्लाईट आहे आपली. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिल्लीच्या फ्लाईटचा एक्सपिरियन्स भेटणार आहे. आणि माझ्यासोबत आहे महेश भिल्ल, माझा मित्र, जो की साऊथ इंडियाच्या सिरीजमध्ये सुद्धा तुम्ही बघितला असणार. तर आपण जातो एका शोसाठी दिल्लीला. आणि व्हिडिओ फोटोग्राफी आपल्याकडे आहे. तर धमाल येणार आहे सगळीकडं. आणि दिल्लीमध्ये जाऊन आपण प्रयत्न करणार आहे की तिथल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला एक्सप्लोअर करायच्या आहेत. तर फ्लाईटसुद्धा एक्सप्लोअर करणार आणि दिल्लीचा जो माहोल आहे तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतं तुमच्या कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फायनली येऊन पोहोचतो एअरपोर्टला. आणि पहिल्या एक्सपिरियन्स आहे भाई. D1 D2 2 गेट आहेत. गेटमधून बघूया आता कुठल्या आतमध्ये एंट्री घ्यायची आहे. तर आपल्याला वेट करायचं जवळपास 2 तास आपण एअरपोर्टला थांबणार आहे. कारण फ्लाईट 7:15 आणि आम्ही इथं थांबलो आहे. इथं आलो आहे 5:30 वाजता. तर जाऊया आतमध्ये एंट्री करू. तर गेटमधून आम्ही एंट्री घेतली आहे. आणि आतमध्ये एंट्री घेतल्यानंतरचा हा सगळा माहोल. पाठीमागे जे आहे ते एंट्री गेट आहे. एंट्री गेटमधून आपलं ID व्हेरिफिकेशन झालं, तिकीट वगैरे चेक केलं त्यांनी आणि मग आपल्याला पुढं सोडलं आहे. आम्ही पूर्ण रात्रभर प्रवास करतो आहे. काल आम्ही साताऱ्यात होतो, परवा सोलापूरला होतो आणि आज चाललो आहे परत एकदा दिल्लीला. दिल्लीवरून आल्यानंतर परत माहीत नाही कुठं जायचं आहे, बट असं शेड्यूल चाललं आहे. सो फायनली बोर्डिंग पास आपल्याला भेटला आहे. आणि लाईफमधला माझा पहिला एक्सपिरियन्स आहे की मी या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करतो आहे बाई. एवढा नीट अँड क्लीन एरिया, एवढा पॉश एरिया. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे खरंच माझ्यासाठी तरी एकदम ग्रेट आहे. आणि चेहऱ्यावर तुम्ही खुशी बघू शकता. रात्रभर आम्ही जागे आहेत. कालपासून 2 दिवस झाले ट्रॅव्हल करतो आहे आणि तरी पण चेहऱ्यावर एवढी फ्रेशनेस बिकॉज ऑफ फ्लाईटने जातो आहे. आणि भाई कसं वाटतं महेश? तर उद्या आम्ही असणार आहे, आज आणि उद्या दिल्लीमध्ये असणार आहे. सोबत आहेत सायली पाटील ताई, त्याचबरोबर आशाताई. तर खरंच खूप भारी असं एक्सपिरियन्स आहे. तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला दिल्लीला, एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आपला गेट नंबर 6 आहे. महेश बाहेर बसला, आपली बॅग वगैरे घेऊन तिकीट वगैरे सांभाळलं. म्हटलं तर थोडं वॉशरूम पण दाखवून देतो तुम्हाला. वॉशरूमला एक चक्कर दाखवली. तर असं काहीच आहे पुणे एअरपोर्टचं वॉशरूम, एकदम नीट अँड क्लीन. आणि हा तुमचा रोहित प्रधान ब्लॉग्स. भाई आयफोन आल्यापासून सगळं बदललं आहे आणि नवीन एक्सपिरियन्स घ्यायला लागलो काही गोष्टींचा. तर लय भारी वाटतं मला, खरंच लय भारी वाटतं. तर 6 नंबर गेटवरून आपली फ्लाईट बोर्ड करायची आहे. आणि 6 नंबर गेट वरच्या साईडला आहे. स्पाइस जेटचं तिकीट, बोर्डिंग पास आपल्या हातामध्ये. आणि आपण निघालो आता दिल्लीला. हा भाई, गर्दी. तर आपल्याला जायचं आहे स्पाइस जेटच्या फ्लाईटने. आणि आत्ताचे वाजलेत जवळपास 8 वाजले असणार, 7:30 वाजलेत. आपली फ्लाईटचा टेक ऑफचा टाईम होता 7:30चा आणि फ्लाईट आत्ता लँड झाली इथं. तर हीच फ्लाईट परत रिटर्न जाणार दिल्लीला, स्पाइस जेट. तर मे बी थोडासा डिले होईल. 8:30पर्यंत ही फ्लाईट आपली जाणार आहे. आणि खतरनाक फ्लाईट. असं समोरून बघताना तर असलं मोठं दिसतं आहे विमान. बाकी जो एक्सपिरियन्स आहे तो विमानामध्ये गेल्यानंतरच.
के साथ यात्रा करने के लिए धन्यवाद। आपका दिन शुभ हो। फायनली आपण येऊन पोहोचलोय दिल्लीमध्ये आणि काय असला खतरनाक ट्रिप. तर ज्यावेळेस प्लेन टेक ऑफ करत होतो त्यावेळेस मला एवढं काय वाटलं नाही, पण ज्यावेळेस लँड केलं ना त्यावेळेस मला थोडंसं जरा जाणवलं. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स एकदम भारी होता. बाकी आता आपल्याला ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी आपल्याला गाडी न्यायला येईल आणि मग आपल्याला पिक करून ते हॉटेलवर नेऊन सोडते. तर मी लिटरली तो पूर्ण 2 तासाचा प्रवास होता, त्याच्यामध्ये थोडंसुद्धा झोपलो नाही. झोप तर आली होती, बट म्हटलं जो काय आराम करायचा तो हॉटेलला जाऊन करू आता मस्तपैकी. तर बघूयात कुठली गाडी पाठवता येते. बेल्ट नंबर 8वरून आपल्या बॅग आहेत त्या कलेक्ट करायच्यात आपल्याला आता पहिले. बाकी बाहेर आल्यानंतर तुम्ही एअरपोर्ट बघूच शकता कसलं भारी आहे आणि केवढा मोठा याचा पॅसेज आहे. लांब लांबपर्यंत हे सगळे टर्मिनल आहेत. त्याच्यानंतर या साईडला आपल्याला बॅग काउंटरकडे जायचं आहे, तिथून आपल्याला बॅग कलेक्ट करायची आहे. सो महेश ते पाठीमाग आहे. महेश ते येऊस तर जरा वाट बघतो, मग सोबत जाऊयात. सो हे आहे बॅगेज काउंटर. बेल्ट हा आहे बॅगेज बेल्टचा 8 नंबर. याच्यावरच आपली बॅग येईल असं अनाऊन्स झालं होतं. फायनली आलो आहे आपण दिल्ली एअरपोर्टच्या बाहेर आणि माहोल तुम्ही पाहू शकता पाठीमागे. कसलं भारी एअरपोर्ट आहे. मी पहिल्यांदा एवढं मोठं एअरपोर्ट बघितलं, कारण याच्या आधी मी बघितलं पुणे एअरपोर्ट आणि पुणे एअरपोर्ट याच्या पुढं काहीच नाही, एवढं हे मोठं एअरपोर्ट आहे. तर आता बघू कुठली गाडी आहे, काय कसं जायचं आहे. महेशला सगळं माहिती आहे. सो महेश, गाडी कुठली काय? गाडी या 4 बघूयात. सो ही गाडी होती जी आपल्याला आता हॉटेलपर्यंत घेऊन जाईल. सो गाईज फायनली येऊन पोहोचलो आपण आपल्या रूममध्ये. आणि नशीब एवढं भारी तुमच्या भावाचं की 3 स्टार रूम भेटली दिल्लीमध्ये. कारण जे शो ऑर्गनाईज करतात काय की मी ज्या फंक्शनला आलो आहे, ज्या शूटसाठी मी आलो होतो, तर त्यांच्याकडून ही रूम त्यांनी प्रोव्हाइड केली. आणि ते आपल्या मुंबईचे आहेत, इथे त्यांचा सोन्या चांदीचा व्यापार आहे. तर भाई खतरनाक त्यांनी सोय करून दिली. तर मस्तपैकी आता आंघोळ करणार आणि जी एक झोप टाकणार ना, तर डायरेक्ट संध्याकाळी जो शो आहे शोच्या टायमिंगलाच मी उठणार आहे. तर रूमचा थोडासा टूर तुम्हाला देऊन टाकतो. इकडून या साईडने एंट्री आहे. एंट्रीच्या केल्या लगेच आपल्याला इकडं टॉयलेट बाथरूम पाहायला भेटतं आहे. वरच्या साईडला तुम्ही बघू शकता शावर. तर मस्तपैकी शावर खाली आंघोळ करणार मी. त्यानंतर जसं बाहेर येतो रूमच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला इथं मिनी फ्रीजर बघायला भेटतं आहे. मिनी फ्रीज पाहायला भेटतं आहे. या साईडला पेंटिंग वगैरे. इकडं टी व्ही ठेवला आहे आणि हा मस्त गद्दा दिला आहे ज्यावर आराम के साथ मी आता पलटी होणार. मी आराम के साथ मस्त इथं झोप काढणार. त्याचबरोबर इकडच्या साईडला तुम्ही पाहू शकता चहासाठी कॉफीसाठी केटली ठेवली आहे. आणि इकडं सोफा, रूम सर्व्हिससाठी एक फोन पण दिला आहे. फक्त फोन करायचा भाई, ऑर्डर करायचं तुम्हाला काय पाहिजे ते. आणि हा आहे रूमच्या बाहेरचा नजारा. तर दिल्लीच्या मेन सिटीमध्ये तर कायच एक्सपेक्ट करू शकतो नजाऱ्याची बाहेरची, बट तरीही डिसेंट माहोल आहे. आणि 3 स्टार हॉटेलमध्ये आपल्याला स्टे दिला आहे त्यांनी, हेच भारी गोष्ट झाली आपल्यासाठी. एकंदरीत ॲम्बियन्स खरंच खूप छान आहे. तर आता मस्तपैकी मी आता फ्रेश होतो, आंघोळ करतो, मग जाऊयात आपण संध्याकाळच्या फंक्शनला. त्याच्या आधी जेवण करू. जेवण मागवलं आहे, एक 10-20 मिनटामध्ये जेवण पण येऊन जाईल. त्याच्या आधी मी थोडंसं फ्रेश होतो, परत तुमच्याशी बोलतो. तर जेवणाला तुम्ही पाहू शकता शाही पनीर, त्यासोबत रोटी आहे. जिरा राईस सांगायचा आहे. ठीक आहे.
तर मस्तपैकी आंघोळ करून झाली आहे. आंघोळीला तुम्हाला सांगतो शावर जेल होतं, त्याच्यानंतर शॅम्पू, कंडिशनर, बॉडी वॉश सगळं अवेलेबल होतं. ब्रश म्हणजे टूथब्रश, टूथपेस्ट सगळं जागेवर तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे जी 3 स्टार प्रॉपर्टी, 5 स्टार, 4 स्टार जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला या फॅसिलिटी आरामात प्रोव्हाइड करतं. तुम्हाला काही एक कुठल्या गोष्टीवर खर्च करायची गरज नाही. सोबत काही घेऊन नाही आले तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं भेटून जातील. तर मला ही फॅसिलिटी भाई एक नंबर वाटली. तर मस्तपैकी आता पसरलो आहे. मजाच वेगळी खरंच. तर तुम्हाला पाहून जरा भारी वाटत असतं की रोहित प्रधान कुठेतरी लिफ्ट करत फिरत होता आणि आज 3 स्टारमध्ये राहतोय. बिकॉज ऑफ आहेत काही कारणं आणि थोडंसं काम पाठीमागच्या 3 दिवसापासून आम्हाला लिटरली झोपसुद्धा भेटली नाही. 3 दिवसापासून कंटिन्यू काम करतोय, कंटिन्यू व्हिडिओ शूट चालला आहे आणि कंटिन्यू ट्रॅव्हल करतोय. तर हे झाल्यानंतर म्हणजे रात्रीचं शूट झाल्यानंतर परत एकदा आपल्याला फ्लाईट आहे पहाटे 5 वाजेची. तर ती फ्लाईट घेऊन आपल्याला परत एकदा जायचं पुण्यामधून परत पुढचे प्लॅन आहेत. सो बिझी सध्या पूर्ण शेड्यूल. तर रात्रीचे वाजले जवळपास 1 आणि जस्ट आमचा जो इव्हेंट होता तो इव्हेंट संपला आहे. पण बघू शकता ही फॅमिली आहे जी सांगलीची आहे, त्यांनी हा इव्हेंट आजचा ऑर्गनाईज केला होता. इव्हेंटचे काही व्हिडिओ वगैरे मी काढले नाही कारण फोटोग्राफर वगैरे होते, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ काढलेत सगळे. तर आपल्याला जायचं आहे आता हॉटेलला. तर उबर बुक केली आहे. उबर बुक केल्यानंतर आपण जातो आता हॉटेलला, फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करूयात आणि जेवण झाल्यानंतर आपण जातो आहे एअरपोर्टला. कारण परत उद्यासुद्धा आपल्याला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं आहे. तर हा पूर्ण प्रवास होता आपल्या दिल्लीचा. तर एक फोटो मी ॲड करतो याच्यामध्ये जो की काढला आहे गेटवे ऑफ इंडियाचा. तर गेटवे ऑफ इंडियासुद्धा आपण चालता बघितला. एकदा कधीतरी निवांत येऊ आपण दिल्ली फिरायला. तोपर्यंत हा ब्लॉग मी इथं थांबवतो आहे. बाकीचे ज्या काही क्लिप असतील याच्यानंतर मी ॲड करत, बट ब्लॉग इथं थांबवतो आहे. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तुमच्या कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र.